रामकृष्ण हरी सर्वांना. आज दिनांक 5 जुलै 2026 वार आहे रविवार. आपल्या आज माऊलींच्या 825 ओव्यांचं वाचन झालं 13व्या अध्यायातलं. आता त्याच्या पुढच्या आज 60-70 ओव्या मी आता वाचणार आहे परत. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु देव सर्व कार्येषु सर्वदा. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र ते आठविता महापुण्यराशी. नमस्कार माझा श्री ज्ञानेश्वरांशी. ओवी क्रमांक 826. उपनिषदांकडे न जचे उपनिषदांकडे न वचे योगशास्त्र न रुचे. अध्यात्मज्ञानी जयाचे मनाचे नाही. आत्मचर्चा एकयाती ऐसे बुद्धीचे भीती. पाडूनी जयाचे मती ओढाळ झाले. कर्मकांत तरी जाणे मुखोद्गत पुराणे. ज्योतिषी तो म्हणे तैसेसे होय. शिल्पी अति निपुण सुपकर्मी ही प्रवीण. विधी अथर्वण हाती आधी. कोकी नाही ठेले भारत की म्हणितले. आगम आफाविले मूलत होती. लित जात मुझे वैद्यकी ही बुझे. काव्य नाटकी दुजे चतुर नाही. स्मृतीची चर्चा दंशोचा अनेक आरूढाची. निर्घुट प्रज्ञेचा पायिक धरी. व्याकरणी चोखडा तर्की ही अति गाडा. परी एक अध्यात्मज्ञानी पुढा जाते मृदू. ते एक वाचुनी आघावा शाखी सिद्धांत निर्माण घातली. परी जळी ते मूळ नक्षत्री न पाहिले. मोराच्या अंगी असोसे पिसे आहाती ढळसे. परी एकही दिठे नसे तेसे तेगा. जरी परमाणु एवढे संजीवन मूळ जोणे. तरी बहु काय गाडे भरणे एवढे. आयुष्य विन लक्षणे सिसे विन अलंकारणे. बोहिरे विन वाघवणे तो विटविवा. तेसे शास्त्र जात जाण आघवेची अप्रमाण. अध्यात्मज्ञाने विन एक लीन. या लागी अर्जुनाबाई अध्यात्मज्ञानाच्या ठाई. जया नित्यबोधू नाही शास्त्र मुना. त्या शरीरे जे झाले ते अज्ञानाचे बी विरोधले. त्याचे व्युत्पत्तित्व गेले अज्ञान वेगळे. तो जे बोले ते अज्ञानाचे तुलले. त्याचे पुण्य जे पळले ते अज्ञानाचे वा. आगी अध्यात्मज्ञान कही जेणे माननीची नाही. तो ज्ञानातून देखे काही हे बोलाचे असे. ऐलेची थडी न पवता बळे जो मागवता. तया पैल द्वीपोची वादा काय होईल. का दारवंटी जयाचे शिर रोविले खाचे. तो केवी परिवरीचे ठेविले देखे. तेवी अध्यात्मज्ञानी जया अनोळख धनंजया. तया ज्ञानात देखावया विश्वकाई. म्हणून आता विशेष तो ज्ञानाचे तत्व न देखे. हे सांगावे आपले के न लगे तुझ्या. जेव्हा सगळे वाढिले तेव्हाची पोटीचे झाले. जैसे मागिले पद बोलिले हेची होय. वाचून या वेगळे रूप करणे हे न मिळे. येई अवंतिले आंधळे ते दुजे नेसी येई. एवं ये उपरती ज्ञानचिन्हे मागवते. अमानित्वादी प्रभुतो वाखाणवे. जे ज्ञानपदे अठरा केली आई एरी मोहरा. अज्ञान या आकारा सहजे येते. मागा श्लोकाची अर्धार्धे ऐसे सांगितले मुकुंदे. नाव पुराठी या ज्ञानपदे तेचे अज्ञान. म्हणून या मागणी केली म्या उपलावणी. वाचुनी हृदा मिळवून पाणी पार केजे. तेसे झेल बडबडी कदाचित कोरण सांडी. परी मूळध्वनीचे वाडी निमित्त जाण. तव श्रोत म्हणती राहे के परिहारा ठाव आहे. बियसी का वाये कवी पोषागान. ते श्री मुरारी म्हणतले श्री प्रगट करे. जे अभिप्राय गवरी झाकिले आम्ही. ते देवाचे मनोगत गाविता हासे तू म्हणतो. हे म्हणता चित्त दाटे येईल तुझं. म्हणून असो हे न बोला तरी सावया गा पोषणा. जे ज्ञान तरी मिळविलो
श्रवण सुखाचे. आता यावरी जेतोश्री श्रीहरी बोलिला ते करी कथन वेगा. या संत वाक्या सरीसे म्हणितले निवृत्ती दासे. जी अवधारा तो तरी ऐसे बोलिलेले देणे. म्हणता तुवा पांडवा हा चिन्ह समुच्चय वाघवा. ऐकियाला तो जाणावा अज्ञान भाव. या अज्ञान विभागा पाठी देऊनी पैदा. ज्ञान विखी चांगा दृढा होईजे. मग निर्वाळलेली ज्ञाने नेय भेदेल म्हणे. ते जाणावे अर्जुने असे केले. तव सर्वज्ञांचा राव म्हणे जाणूनी तयाचा भाव. परीसे ज्ञेयाचा अभिप्राव सांगू आहार. ज्ञेयं यत् प्रवक्ष्यामि यच्चात्मार्थमूर्तमश्नुते. अनादितमत परं ब्रह्म न सत्या न सदुच्यते. तरी ज्ञेय ऐसे म्हणणे वस्तू ते येण्याचे कारणे. ते ज्ञाना वाचून ऐकवणे उपाय नाही. आणि जाणितले यावरते काही करणे नाही जेथे. जाणण्याची तन्मयते आणि जयाचे. जे जाणितले याच्यासाठी संसाराची काढुन्या गाठी. जिरोणी जाई जे पोटी नित्यानंदाच्या. ते नेय गायसे आधी जया नसे. परब्रह्म पैसे नाव जया. जे नाही म्हणून जाईजे तव विश्वकार देखिले. आणि विश्वची ऐसे म्हणजे तरी हे माया. रूपवर्ण व्यक्ती नाही दृश्य द्रष्टा स्थिती. तरी कोण कैसे आती म्हणावे पाप. आणि सासूची जरी नाही तरी महदाधिक कोणी नाही. सुहृद कैसे काही तेने विनासे. म्हणून याती नाती हे ओली जे देखुनी मुखी झाले. विचारासी मोडली वाट देते. जैसी भांड घट शरावी तदा कार्य असे पृथ्वी. तैसे सर्व होऊन या सर्वी असे जे वस्तू. सर्वतः पाणिपादं ततं सर्वतो शिरोमुखं. सर्वतः श्रुतिमल्लोके सर्वभावृत तिष्ठती. आघवाची देशी काळी नवथा देश काळा वेळ. जे क्रिया स्थूळास्थूळी तेची हात जयासी. त्याती आकरणे विश्ववाहू ऐसे म्हणणे. जे सर्वची सर्वपण सर्वदा करी. आणि समजता येता एकेकाळी धनंजया आले असे म्हणून या जया विश्वांगी नाम. पैसवती या आंगडोळे नाहीत वेगवेगळे. तेसे सर्वे द्रष्टे सकळी स्वरूप जे. म्हणून विश्वतचक्षु हा चक्षुच्या ठाई पक्षु. बोला जव्या दक्षु झाला वेद. जे सर्वांची अशेरावरी. जे नित्य नांदे सर्वापरी. ऐसे असते तीवरी विश्वमुर्दा म्हणते. पैगा मूर्ती तेची मुख. हुताशुनी जैसे देख तैसे सर्वेपण अशेक भोगते जे. या लाभी तया पडता विश्वतोमुख हे व्यवस्था. आदी वाक्यता श्रुतीची या. आणि वस्तुमात्री गगन जैसे तसे असे संलग्न. तैसे शब्द जाती कान सर्वत्र जया. म्हणून आम्हा तया ते मनो सर्वत्र ऐकते. एवं जे सर्वा ते आवरुणी असे. एरवी तरी महामती विश्वतचक्षु या श्रुती. तयाची व्यक्ती रूप केले. वाचुनी हस्तनेत्र पाये हे भाष्यते ते का आहे. सर्व शून्यत्वाचा नसा आहे निष्कर्ष दे. पै कल्लोळा ते कल्लोळे. ग्रासी जसे ऐसे कळे. परी ग्रासी ते ग्रासा वेगळे आहे काही. तैसे साचची जे एक तेथ एक व्यापक. परी बोलावया नावेक करावे लागे. जे पै शून्य जे दावावे झाले. ते बिंदुले एक पाहिजे गेले. तैसे अद्वैत सांगावे बोले ते द्वैतकीचे. एरवी तरी पालता गुरु शिष्य सत्पथा. आढळले पडे सर्वता बोले कोणते. म्हणून गा श्रुती द्वैत भावे अद्वैती. निरूपणाची वाहती वाट गेली. तेची आता उधारी ये नेत्रगोचरी. आखरी ते नेया जिया परी व्यापकू जैसे. सर्वेंद्रिय गुणाभासं सर्वेंद्रिय विवर्जितम्. असक्तं सर्वभूतच्छ्वै निर्गुण गुणभोक्तृ. तरी ते गाकिरीटी ऐसे. अवकाशी आकाश जैसे. पटु होऊनी असे तंतु जेवी. उदक होऊनी उदकी. रस्सू जैसा अवलोकी. दीपपणे दीपकी तेज तैसे. कपूरत्वे कापुरी. सौरभ्य ऐसे जयापरी. शरीर होऊनी शरीरी कर्म जेवी. किंबहुना जैसे पांडवा सोन्या सारवा. तैसे जेया सर्वा सर्वांगी असे. तरी रवेपणा माझी एवढे. तव रवा ऐसे आवडे. वाचुनी सोनी सांगडी सोन्या जेवे. पैगा उची वाकुंडा
परी पाणी उजू सोहाणा वनी आली लोखंडा लोह नव्हे का. घटाकारी विटाळे तेथ नमे तेथ नभन गमे वाटोळे मठी तरी चौफळे आई दिसे. तरी ते अवकाश जैसे नवोजतीची का आकाशे जे विकार होळी तैसे विकारी नव्हे. मन मुख्य इंद्रिया सत्वादी गुणायया सारखे ऐसे धनंजया आवडे केर. परी पै गुळाची मोडी हे बांधया सांगडी तैसे गुण इंद्रिये पुढी नाही तेथ. अगाक्षराची आदशे धृतशिराकारे देसे परीक्षिरची नोहे देसे कपिध्वजा. तैसे जे ये विकारी विकारण अवधारी पै आकार नाम गोवरी एर सोने ते सोने. या उघड मराठिया ते वेगळेपणा धनंजया जान गुण इंद्रिया वासुनिया. नाम रूप संबंधू जाती क्रिया भेदू या आकारासीचे प्रवादू वृत्त वस्तूसी नाही. ते गुण नव्हे काही गुणा तया संबंधू नाही तरी तयांची या ठाई आभासते. हेतुलियासाठी संभ्रांतांच्या पोटी ऐसे साळे किरटी ना हे छिद्रे. तरी ते गाधरणे ऐसे अभ्राते जेवी आकाशे का परती वदन जैसे आरसेने. सूर्यप्रतिमंडळा जैसेनी धरी सलिल का रश्मी करी मृगजळ धरी जी जेवी. तैसे का संबंधे विन या सर्वा ते धरी निर्गुण एरी ते वाया जाण मिथ्या दृष्टी. आणि या परी निर्गुणे गुणा ते भोगणे रंका राज्य करणे स्वप्नी जैसे. म्हणून गुणाचा संगू अथवा गुण भोगू हा निर्गुणी लागू बोलू नये. इथं आपल्या 911 ओळींचं वाचन झालंय. आता आपण त्यांचा मराठीत अर्थ बघूया. 825 पासून चालू केलं होते. जो उपनिषदांकडे जात नाही, ज्याला योगशास्त्र आवडत नाही आणि अध्यात्म ज्ञानाच्या ठिकाणी ज्याचे लक्षच लागत नाही. आत्मनिरूपण म्हणून काही एक महत्त्वाची गोष्ट आहे अशा समजुतीची भिंत मर्यादा पाडून ज्याची बुद्धी ही स्वैर भटकणारी झाली आहे तो सर्व कर्मकांड जाणतो. पुराणे त्याला तोंडपाठ आहेत आणि जो ज्योतिषशास्त्रात इतका निपुण आहे की तो भविष्य करेल तसे घडते. कला कौशल्याच्या कामात अति निपुण असतो. पाकक्रियेत अतिप्रवीण असतो व आचरण वेदाचे विधी भवशास्त्रांचे विधी जारण मारण उच्चाटन वगैरे त्यास हस्तगत झालेले असतात. कामशास्त्रात त्यास काही जाणवायचे राहिले नाही. भारत तर त्यास पाठ असते व मंत्रशास्त्र ही मूर्तिमंत त्याच्या स्वाधीन झालेले असते. नीतिसंबंधीची सर्व शास्त्रे त्यास अवगत असतात. वैद्यशास्त्रे तो जाणतो आणि काव्यात व नाटकात त्याहून दुसरा कोणी चतुर नाही. स्मृतीचा विचार त्याला कळतो. इंद्रजाळ विद्येचे मर्म त्याला कळते व वैदिक शब्दांच्या कोशाला तो आपल्या बुद्धीचा साकार करतो. तो व्याकरणशास्त्रात अतिप्रवीण, तर्कशास्त्रात फार पटाईत असतो, परंतु एक अध्यात्मज्ञानात तो खरोखर जन्मत आहे. त्या एक अध्यात्मज्ञानापासून इतर सर्व शास्त्रांचा सिद्धांतास निर्माण होण्याची तो पृथ्वीच आहे असा जरी तो असता तरी पण त्याच्या त्या सर्व ज्ञानाला आग लागो. मूळ नक्षत्रावर जन्मलेल्या मुलाला जसे आईबापांनी पाहू नये तसे असे तू त्याच्याकडे पाहू नकोस. मीराच्या अंगावर जशी डोळेवाली पिसे पुष्कळ असतात परंतु मोराच्या अंगावर जशी डोळेवाली पिसे पुष्कळ असतात परंतु मोर ज्या आपल्या दृष्टीने पाहतो ती एकटी दृष्टी त्या मोरात जर नसली तर त्या पिसांवरील डोळ्याचा जसा काही एक उपयोग नाही त्याप्रमाणे अर्जुना एक अध्यात्मज्ञाना वाचून इतर ज्ञानाचा काही उपयोग नाही. परमाणू एवढे जर संजीवनी वनस्पतीचे गुण मिळाले तर इतका पुष्कळसा गाडे भरून असलेला वनस्पतींचा मुळ्या काय करावायच्या आहेत. ज्याप्रमाणे आयुष्याशिवाय इतर सर्व सामुद्रिक उत्तम चिन्हे आहेत अथवा शिर नसलेला केवळ धडात जसे अलंकार घालावेत अथवा नवरा नवरीशिवाय जसा वर्धावा काढावा ही जशी केवळ विटंबना आहे त्याप्रमाणे एका अध्यात्मज्ञानाविषयी ते इतर सर्व शास्त्रांचे ज्ञान पूर्णपणे अप्रमाण आहे असे समज. याकरिता अर्जुना असे पहा की ज्या शास्त्रमूढाला अध्यात्मज्ञानाच्या ठिकाणी नित्य जागृती नाही त्याला शरीर जे प्राप्त झाले आहे त्या अज्ञानाच्या बीजाचे अंकुर होय आणि त्याची विद्वत्ता ही अज्ञानाचा
वेल होय. तो जे जे बोलतो ते फुललेले अज्ञानाचे झाडच आहे आणि अरे त्याची जी पुण्यकर्मे आहेत ते अज्ञानाला झालेले आहे. आणि ज्याने अध्यात्म ज्ञानाचा कधी मानले नाही तो ज्ञानाचा विषय जे ब्रह्म त्यास पाहत नाही हे सांगावयास पाहिजे काय. नदीच्या अलीकडच्या काठाला आला नाही तोच तो माघारी पळून जातो. त्याला नदीच्या पलीकडच्या बेटाची खबर काय ठाऊक असणार. अथवा घराच्या दाराच्या उंबरातच ज्याचे मस्तक कापून काचे पुरलेले आहे तो घरात ठेवलेले पदार्थ कसे पाहिल. त्याप्रमाणे अर्जुना अध्यात्मज्ञानाशी जसा मुळीच परिचय नाही त्याला ज्ञानाचा अर्थ जे ब्रह्म ते जाणण्याला विषय होईल काय. म्हणून आता तो ज्ञानाचे तत्व पाहत नाही. हे तुला आकडे मांडून लिहून विशेष सांगावयासच नको. जेव्हा गरोदर स्त्रीला जेवावयास वाढावे तेव्हाच तिच्या पोटातले मूल तृप्त होते. त्याप्रमाणे वर ज्ञानाचे जे वर्णन केले त्यात अज्ञानाच्या लक्षणांचा अंतर्भाव होत आहे. वास्तविक पाहिले तर मागे वर्णन केलेल्या पदाहून निराळे स्पष्टीकरण करण्यास नको. आंधळा मनुष्य जेव्हाच बोललेला असता तो दुसऱ्या डोळस वाटाड्याला बरोबर घेऊन यावयाचे तसेच हेही आहे असे समज. याप्रमाणे अमानित्वादी ज्ञानाची चिन्हे पुन्हा उलट रीतीने तुला सांगितली कारण की ज्ञानाची 18 पर्वे उलट फिरवली. उदाहरणार्थ अमानित्वाच्या उलट मानित्व वगैरे असता अज्ञानाची लक्षणे सहजच सिद्ध होतात. मागे या अध्यायाच्या 11व्या श्लोकाच्या उत्तरार्धाच्या दुसऱ्या अध्यायामध्ये श्री मुकुंदाने असे सांगितले की ही ज्ञानपदे उलटी केली की तेच अज्ञान होय. म्हणून अशा रीतीने अज्ञान यदतोऽन्यथा या पदाचे मी विस्तारपूर्वक वर्णन केले नाही तर दुधात पाणी मिसळून जसे दूध वाढवायचे महाराज त्याप्रमाणे पाणी घालून दूध वाढवल्याप्रमाणे मी बडबडत नाही. श्लोकातील पदांची हद्द मी सोडत नाही परंतु मूळ श्लोकात जे थोडक्यात सांगितले त्याचे विस्तारपूर्वक वर्णन करण्यास मी निमित्त झालो. तेव्हा श्रवणास बसलेली संत मंडळी म्हणतात थांब, परिहाराला जागा कोठे आहे. हे कवी पोषका, तू व्यर्थ का भीतोस. जे अभिप्राय आम्ही गीतारूपी गुहेत गुप्त ठेवले आहेत ते तू प्रकट कर असे तुला श्री मुरारीने सांगितले. देवाचे गुप्त अभिप्राय तू प्रकट करावेस. हे जे देवांचे मनोगत तू ते आपल्या वक्तृत्वाने अज्ञानाची लक्षणे सांगण्यास स्पष्ट दाखवित आहेत. असे म्हणाने देखील तुझे चित्त संत मंडळी माझी स्तुती करीत आहे असे तुला वाटून त्या भाराने दडपून जाईल म्हणून हे बोलत नाही. परंतु अरे आम्हास समज संतोष झाला आहे कारण की श्रवण सुखाच्या ज्ञानरूपी नौकेचा तू आम्हास योग करून दिला आहेस. तर आता मनावर तो श्री हरी जे बोलला ते लवकर सांग. असे संतांनी सांगितल्याबरोबर निवृत्तीदास ज्ञानेश्वर महाराज म्हणाले की तर महाराज ऐका. देव असे म्हणाले. देव म्हणतात अर्जुना, हा जो तू सर्व लक्षणांचा समुदाय ऐकलास तो अज्ञानाचा भाग आहेस असे समज. अर्जुना, या अज्ञानाचा भागाचा त्याग करून ज्ञानाविषयी चांगला दृढ हो. मग या शुद्ध ज्ञानाच्या योगाने मनाच्या ज्या ब्रह्मवस्तूत प्रवेश होईल ते ज्ञेय स्वरूपात जाणण्याची अर्जुनाने इच्छा केली. तेव्हा सर्व ज्ञानाचे राजे जे श्रीकृष्ण ते अर्जुनाच्या अभिप्राय म्हणून जाणून म्हणतात आता ज्ञानाचे स्वरूप तू ऐक. आम्ही तुला सांगतो. जे ज्ञेय आहे व जे जाणले असतात मनुष्य अमृतत्व प्राप्तो ते मी सांगतो. ते हे आदिरहित परब्रह्म होय. ते सतही नाही आणि असतही नाही असे ज्ञाते म्हणतात. तर ब्रह्माला ज्ञेय म्हणावायचे ते एवढ्याच करिता की ते ब्रह्म ज्ञानापासून दुसऱ्या कोणत्याही उपायाने जाणले जात नाही आणि जे ब्रह्म जाणल्यावर काहीच करावायचे राहत नाही व ज्यांचे ज्ञान जाणणारा ज्ञेय स्वरूप करते. जे ज्ञेय स्वरूप जाणल्यामुळे संसाराचे कुंपण काढून टाकून संसाराचा निराश करून नित्यानंदाच्या पोटात जिरून जावे म्हणजे नित्यानंद स्वरूप व्हावे. अर्जुना, जे ते ज्ञेय असे आहे की त्याला आरंभ नाही व त्याला परब्रह्म असे स्वभावतः नाव आहे. जे नाही म्हणायला जावे तर जे विश्वाच्या आकाराने दिसते आणि ते ब्रह्म विश्वच आहे असे म्हटले तर विश्व हा मिथ्याभास आहे. त्या ब्रह्माच्या ठिकाणी रूप रंग व आकार ही नाहीत व पाहण्याचा विषय व पाहणाराही स्थिती नाही. असे असल्यामुळे ते आहे हे कोणी कसे म्हणावे. आणि जर ते खरोखरच आहे असे म्हणावे तर महतत्वादी कोणाच्या ठिकाणीच बोलतात आणि यांच्यापासून कुठले काय आहे. म्हणून जे ब्रह्म पाहून आहे नाही ही भाषामुखी झाली. जे आहे म्हणता येत नाही व जे नाही म्हणता येत नाही आणि ज्या ब्रह्माच्या ठिकाणी विचाराची वाट मोडली आहे ज्याच्या संबंधाने काही विचार येत नाही. डेरा घागर व परळ यामध्ये माती जशी त्या त्या आकाराने असते त्याप्रमाणे ही ब्रह्मवस्तू सर्व जगात सर्व पदार्थ होऊन राहिली आहे. त्याला हातपाय सर्वत्र आहेत, त्याला डोळे मस्तक सर्वत्र आहेत, त्याला कान सर्वत्र आहेत. याप्रमाणे ते विश्वामध्ये सर्वाला व्यापून राहिले आहे.
सर्व देशांमध्ये व सर्व कालांमध्ये देशकालाहून जी वस्तू वेगळी न होता जी क्रिया स्थूलाकडून व सूक्ष्माकडून देहाकडून व अंतःकरणाकडून होते तेच ती क्रियाचे ज्याचे ब्रह्माचे हात आहेत. या कारणास्तव त्या वस्तूला विश्वभाव असे म्हटलेले आहे, कारण की ती वस्तू सर्व होऊन सर्व काळ सर्वच करते आणि सर्व ठिकाणी एकाच काळी ते ब्रह्म आहे. म्हणून अर्जुना त्यास विश्वांद्री ज्याचे चरण सर्वत्र आहेत असे हे नाव आहे. जसे सूर्याला अंग व डोळे हे वेगळे वेगळे नाहीत, तशी जी वस्तू ही पदार्थांच्या स्वरूपाने असल्यामुळे ती सर्वच पाहणारी आहे. म्हणून विश्वतः चक्षु ज्याला सर्वत्र नेत्र आहेत असा हा प्रकार नेत्ररहिताच्या ठिकाणी बोलण्यास वेद तयार झाला. जे सर्वांच्या मस्तकावर नित्य सर्व प्रकाराने नांदत आहे अशी स्थिती असल्यामुळे त्यास विश्वमूर्धा सर्वत्र मस्तके असलेला असे म्हटले जाते. अर्जुना असे पहा की अग्नीच्या ठिकाणी जसे अग्नीचे स्वरूप तेच मुख असते, तसे जे ब्रह्म सर्व अंगाने सर्व भोगीत आहे. या कारणाने अर्जुना त्याला विश्वतोमुख म्हणजेच त्याला सर्वत्र मुखे आहेत हा प्रकार श्रुतीच्या बोलण्यात आला. आणि जसे आकाश सर्व वस्तूस मिळून आहे त्याप्रमाणे ज्याला शब्दमात्राच्या ठिकाणी कान आहेत म्हणून आम्ही त्यास सर्व ठिकाणी ऐकणारे असे म्हणतो. याप्रमाणे जे सर्व पदार्थ मात्रास व्यापून आहे हे बुद्धिवान अर्जुना सहज विचार करून पाहिले तर विश्वतचक्षु या श्रुतीने त्या वस्तूच्या व्याप्तीचे वर्णन केले. एरवी ब्रह्म हे सर्व शून्यपणाचा शेवट आहे. हाही सिद्धांत ज्या ठिकाणी सहन होत नाही त्या ब्रह्मवस्तूच्या ठिकाणी हात पाय डोळे हे बोलणे खोटे आहे. एका लाटेने दुसऱ्या लाटेला घेऊन टाकले असे करते वाटते, परंतु तेथे ग्रासणारे हे ग्रासले जाणाऱ्याहून वेगळे आहे काय? त्याप्रमाणे खरोखर जे एक आहे तेथे व्यापले जाणारे व व्यापणारे कोठे आहे, परंतु बोलण्याकरिता व्याप व व्यापक असे भेद क्षणभर करावा लागतो. शून्य काही नाही हे जेव्हा दाखवायचे असते तेव्हा एक बिंदूले पूज्य म्हणजे काही नाही हे दाखवणारी आकृती काढावी लागते. त्याप्रमाणे अद्वैत जेव्हा शब्दांनी सांगायचे असते, जेव्हा द्वैत करावे लागते. अर्जुना अद्वैताचे वर्णन करण्याकरिता द्वैत अंगीकारले नाही तर गुरु शिष्यांच्या संप्रदायाला पूर्णपणे अडथळा येईल व बोलणे फुटेल. अर्जुना म्हणून श्रुतीने द्वैताच्या साहाय्याने अद्वैताच्या ठिकाणी वर्णन करण्याचा मार्ग मोकळा करून दिला. ते ज्ञेय ब्रह्मच्या प्रकाराने या सर्व दृश्य आकार मात्रामधून व्यापून आहे तोच प्रकार आता ऐक. सर्व चक्षुरादी इंद्रिय व सत्वादी गुण यांच्या आकाराने ते भासते असे दिसते, पण ते स्वतः सर्व इंद्रियांनी विरहित आहे. ते सर्वत्र आसक्त आहे, तथापि सर्व धारण करणारे आहे. ते निर्गुण आहे, परंतु सर्व गुणांचे पालन करणारे आहे. तरी हे अर्जुना ब्रह्म असे आहे की जसे अवकाशाच्या ठिकाणी आकाश व्यापून आहे अथवा वस्त्रांमध्ये तंतू असा वस्त्र होऊन आहे. पहा की पाण्यामध्ये रस जसा पाणी होऊन असतो अथवा दिव्यामध्ये दिवा होऊन जसे तेज असते, ज्याप्रमाणे कापुरामध्ये सुगंध कापूर होऊन असतो अथवा शरीरामध्ये जसे कर्म शरीर होऊन असते. फार काय सांगावे अर्जुना, जसा सोन्याचा तुकडा होऊन असते त्याप्रमाणे जे ब्रह्म या सर्वांच्या सर्व अंगात आहे. येथून ब्रह्माची व्याप्ती जगामध्ये कशी आहे हे व्यतिरेक दृष्टीने दाखवतात, परंतु ते सोने तुकडेपणामध्ये असते तेव्हा तो सोन्याचा तुकडा जसे वाटते, पण वास्तविक पाहिले तर तुकड्याच्या आकाराने असणारे सोने हे जसे सोन्यासारखे आहे. हे मित्र अर्जुना, पाण्याचा ओघ जरी वाकडा असला तरी पाणी जसे सरळच असते अथवा लोखंडात अग्नीचा प्रवेश झाला म्हणून तो अग्नी जसा लोखंड होत नाही. घटाच्या आकाराने वेटाळलेले आकाश घटामध्ये जसे वाटोळे हे आहे असे वाटते व मठामध्ये सापडलेले आकाश हे चौकोनी आकाराचे दिसते, परंतु आकाश हे जसे तो अवकाश घटातील वाटोळी पोकळी अथवा मठातील चौकोनी पोकळी प्रमाणे झाले नाही. त्याप्रमाणे जे ब्रह्म सर्व विकार मनादी इंद्रिये अथवा सत्वादी गुणाधिक होऊन जे विकारवान झाले नाही. अर्जुना, ते ब्रह्म मन ज्यात मुख आहे अशा इंद्रियांसारखे आणि सत्व रजादी ही गुणांसारखे असल्याचे वरवरून दिसते खरे, परंतु गुळाची गोडी जरी ढेपेत सापडलेली असते तरी ती गोडी ढेपेच्या आकारासारखी झालेली नसते. त्याप्रमाणे गुण व इंद्रिय यात जरी ब्रह्मवस्तू आहे तरी ब्रह्मवस्तूच्या ठिकाणी गुण व इंद्रिय खरोखर नाहीत. हे कपिध्वजा अर्जुना, दुधाच्या अवस्थेत तूप हे दुधाच्या आकाराने असते, परंतु ते दूधच जसे तूप नसते. त्याप्रमाणे जे ब्रह्म या विकारात आहे परंतु जे विकार नाही असे समज. ते कसे तर ज्याप्रमाणे आकाराला बुगडी हे नाव आहे, बाकी सोने ते सोनेच आहे. अर्जुना, या उघड मराठी सोप्या भाषेत सांगावेसे म्हटले म्हणजे तू गुणेंद्रियापासून वस्तूचे वेगळेपण समज. नाम रूप संबंध जाती की क्रिया व भेद हे सर्व आकारासंबंधी बोलणे आहे, वस्तूला हे बोलणे नाही.
ते ब्रह्म कधीही गुण होत नाही आणि त्याचा व गुणांचा काही संबंध नाही, पण गुण हे त्यांच्या ठिकाणीच भासतात. अर्जुना, एवढ्या मुळे अज्ञानी लोकांच्या मनात असे वाटते की ही वस्तूच गुणाला धारण करते, पण अर्जुना त्या वस्तूंचे ते गुणाला धारण करणे असे आहे की जसे आकाश ढगांना धारण करते, अथवा आरसा जसा प्रतिबिंबाला धारण करतो, पाणी जसे सूर्याच्या प्रतिबिंबाला धारण करते, अथवा सूर्याची किरणे जशी मृगजळाला धारण करतात. अर्जुन, त्याप्रमाणे वास्तविक संबंध असून या सर्व विकारांना ते निर्गुण ब्रह्म आधार होते. परंतु विकारास आधार आहे हेही म्हणणे व्यर्थच आहे, कारण ते ब्रह्माच्या कल्पनेचा अंगीकार करून म्हटलेले आहे असे समज. आणि एखादा दरिद्री पुरुषाने स्वप्नात जसे राज्य करावे त्याप्रमाणे निर्गुण ब्रह्माने गुणांचे भोग घेणे होय. म्हणून गुणांचा संबंध अथवा गुणांचा भोग याचा निर्गुण ब्रह्माच्या ठिकाणी संबंध आहे असे बोलू नये. इथे आपला 911 ओव्यांचा मराठी अर्थ वाचून झालाय. झालेली सेवा माऊलींच्या समाधीवर अर्पण करूया आणि सेवेस स्वतःविराम देऊया.